मंडळी, नवरा बायको मधील संवाद कधी विसंवादात बदलेल काही सांगता येत नाही. अशाच एका घरातील जोडप्याचा वाद संवाद आपल्याला दाखवणार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशाडे. आणि इथे घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा लगेचच परत घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. बापरे बापरे, काही एडी लोक आहेत, काही एडी लोक आहेत रे. भारी करतात ना सगळे. समीर चौगला काय 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 फक्त ना तो टूथपिक प्रताप आहे ना, तो जरा ओढून ताणून करतो असं वाटतं. मुळात त्याचं नाव टूथपिक प्रताप नाहीये, पृथ्वीक प्रताप आहे. कुठले आई वडील आपल्या मुलाचं नाव टूथपिक ठेवतात ग? चल एक मिनिट, तुला ऐकायला आलं नसेल कधी, खाली 10 वेळा पट्टी जाते ती वाचत जा. अय्यो, पाहिलीच नाही कधी. पाहिली नाही कधी. ओढून ताणून करतो म्हणे. किती चांगला ऍक्टर आहे माहितीये का तो? या महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या ग्रुप मधला सगळ्यात संयत अभिनेता तो एकटाच आहे. त्याच्यासारखा नट होणे नाही, लक्षात घे. काय तर म्हणे ओढून ताणून करतो. बघ जरा, बघ बेरिंग्स बघ, लकबी बघ, ते त्याचं हावभाव बघ, त्याचे आवाज बघ, सतत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. करतो तो, पण कॉमेडी नाही होत ना. ते प्रभाकर मोरे येतात आणि होय काय म्हणतात, तिथे कॉमेडी होते. आण मग प्रभाकर मोरेंना आण आणि म्हणाव करा 15 मिनिट. वय काय होते का बघ कॉमेडी. पृथ्वीक प्रताप आहे ना, पृथ्वीक प्रताप, तो विनोदासाठीचा प्रिमाईस तयार करतो. तिची काही पल्लेदार वाक्य असतात, ते जे काही बेरिंग असतं ना, ते त्या विनोदाला पोषक असतं, हे लक्षात घे. कुणीतरी म्हटलंय नाटक आणि हे हास्यजत्रा म्हणजे सगळं ऍक्शन रिॲक्शनचं असतं. तो रिॲक्शन देतो म्हणून त्यांच्या ऍक्शनला महत्व आहे. सांगते मोठी, त्याला विनोद जमत नाही. काय प्रॉब्लेम आहे ना, तुमच्यासारख्या ज्या बायका आहेत ना उथळ विनोदांवर हसणाऱ्या, तुमच्यामुळे ना ह्याचे विनोद लोकांना कळत नाही. ह्याची कला कळणं म्हणजे येड्या गबळाचं काम नाहीये. जाण लागते, जाण. बघ डेप्थ बघ कॅरेक्टरची, सोल पकडतो कॅरेक्टरचा. खिचडी टाक, खिचडी टाकली आहे खिचडी. शिट्ट्या झाल्या का रे? नाही, अजून नाही झाली. 3 झाल्या की सांगा, लक्षातच राहत नाही. उद्या डब्याला मेथीच देणार आहेस परत? 1 आठवडा झाला मेथी करून. काय परवा जोशी काका परवा म्हणत होते ना, मला ना सई तामणकर खूप आवडते, मला एकदा तिला भेटायचं. ती भेटणार आहे ना? नाही ग, सई तामणकर खरं तर सगळ्यांना भेटली पाहिजे यार. कसली भारी आहे यार ती, कसली भारी आहे यार ती. मला खूप आवडते यार सई तामणकर. काय तू तिला बोलतात ना ते बोल्ड बिंदास ब्युटिफुल, ती आहे यार. ती बोल्ड आहे, ती बिंदास. काय साला सुंदर आहे यार ती बाई. खूप सुंदर आहे, मला खूप आवडते खूप. मग आता माहिती ती याला गेली होती काय कुठल्या तरी त्या बक्षीस समारंभाला. ते काय घातलं होतं तिने, चंदेरी काहीतरी होतं आणि काहीतरी विचित्रच केलं होतं ग, पण काय सुंदर दिसत होती त्याच्यात. काय बापरे, वेगवेगळे ड्रेस घालते आणि सगळं सूट होतं तिला. हो ना. आता माहितीये मागे ना तिने काय 354 का 56 एपिसोड मध्ये घातलं होतं असं एक लांब लचक शर्ट घातला होता, नातवंड घालतात ना आजोबांचा. आणि त्याच्यात पण ती बाई इतकी सुंदर दिसत होती यार. प्रेमात पण असं वाटतं रे तिच्या. कधीतरी असं एक या बाजूने असा लांब शर्ट घालते, इथून आकुर्ता घालते आणि तो पण कॅरी करते रे. सुंदर. तुला सांगू, एपिसोड 312 कन्फर्म 312 नारंगी रंगाचा ड्रेस घातला होता. नारंगी रंगाचा ड्रेस, त्याच्यात त्याला साजेशी झेंडूची फुलं केसात, ती पण किलोभर. कोण कॅरी करेल मला सांग? झेंडूची फुलं केसात कोण कॅरी करेल? फक्त सई तामणकर. चला, मला ना कौतुक वाटतं रे यांचं. सई घे, प्राजक्ता माळी, सुंदर. तिचं काय करू, ती किती गोड आहे यार, किती गोड आहे. बाप रे, तुला सांगतो ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये पुरुषांच्या ह्याच गप्पा होतात. बायको असावी तर प्राजक्ता माळी सारखी. बास. काय साला ती पण एक ड्रेस घालते, काय ती एक स्टाईल करते. काय सुंदर दिसतात रे ह्या पोरी. खूप खूप. सई, प्राजक्ता.
मला वाटतं हास्य जत्रेच्या ना सगळ्याच मुली छान दिसतात ग. ती नमा बघ ना, नमा नमा वेगवेगळे कॅरेक्टर करते, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करते, सगळ्या सूट करतात ग तिला. सगळ्यात छान दिसते. कुरळे केस केले छान दिसते. ती लॉली करते, लॉली. ती नो फ्लशड नो थँकड, पण त्याच्यात पण छान दिसते ती. मला तर वाटतं यार, जी बाई टक्कल करून पण सुंदर दिसते ती सुंदरच, तिच्यासारखी बाईच नाही. सुंदर सुंदर. आहा, सही आहे, सही आहे बाबा, सही आहे. मनमोहक आहेत रे ह्या स्त्रिया, मनमोहक. ती बारकी नाही का ही शिवाली, शिवाली तिचे तर नॅचरली कुरळे आहेत केस, त्याच्यात पण ती आहा काय सगळं दिसते रे. काही काही वेळेस तर ना वय विसरायला भाग पडते ती. तिचं वाटत नाही. तू बघ ना, एकीकडे तिचा तो अवखळपणा आणि दुसरीकडे नवीन लग्न झालेली मुलगी. काय साला बॅलन्स साधते ती. सुंदर मुलगी यार ती. तर ती पुण्याची ती इंदालकर आहे बघ, प्रियदर्शन. तिच्या एक खळ्यांचं काय करायचं रे बाबा. तिच्या खळ्या म्हणजे ना तुला असं ए डुंबू, ए डुंबू. बाप रे खळ्या आहेत रे तिच्या. बाप रे खळ्या आहेत तिच्या. साला सौंदर्य स्थळ आहेत रे. ती हल्ली हल्ली ना चेतना भटे कमाल दिसायला हे काम करायला लागली. तुला सांगू, आणि ह्या सगळ्यात ना एक मुलगी होती, त्यांना तिला बोलवत नाहीत रे हे लोक. मला कळत नाही रे ह्यांचं काहीतरी असणार तिचं. संजना हिंदूपूर. काय साला गोल चेहऱ्याची होती, काय रेखीव डोळे रे. नजाकत होती तिच्या चेहऱ्यात. खूप भारी, खूप. ती परत ती आपली वनिता खरं ना, त्या मुलीचं मला विशेष कौतुक. सगळे तिच्या वजनावर बोलतात, पण त्या अख्ख्या चमूत सगळ्यात रेखीव कोण, तर वनिता खरात. कोणच नाही, कोण. सगळ्यांना एकीकडे ठेव, वनिता खरातला एकीकडे ठेव. आई 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 माझी मीना कुमारी. वेगळं वेगळं सौंदर्य आहे. कोणीतरी म्हटलं ना की व्यक्तिमत्वात नजाकत असते, ते हे व्यक्तिमत्व वनिता खरात. आहा लवली. आणि रसिका काय 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 रसिका काय करायचं रे तिच्या सौंदर्याचं. काय करायचं रे. निखालस सौंदर्याची व्याख्या म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. रसिका वेंगुर्लेकर म्हातारपणी सुद्धा इतकीच सुंदर दिसेल, इतकीच. हे आपले जुने कादंबरीकार कथाकार असतात ना, त्यांनी बघ त्यांच्या त्यांच्या कथांमध्ये भारतीय स्त्रीचं सौंदर्य असं त्यांचं वर्णन केलंय. एका शब्दात सांगायचं, भारतीय स्त्रीचं सौंदर्य म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. बस, बाकी कोण नाही, इकडे तिकडे कोण नाही, सगळे. अरे काय साला, मी आत्ता माझ्या लक्षात येतोय, चला या हास्य जत्राने ना फ्लॉवर पॉट तयार केला रे छान छान फुलांचा. काय साला गोड गोड पोरी, गोड गोड पोरी. हा हा ऐक ना, हा. तुला माझ्यातलं काय आवडतं रे. वा वा, ये हुई ना बात. तुला माझ्यातलं काय आवडतं. ये चलो यार खाना खाते हो. कुकर लावलं. तुला माझ्यातलं काय आवडतं. ए हा काय प्रश्न आहे यार, हा काय प्रश्न आहे अचानक. हे असं काय, मला मला अचानक कुठं आला हा प्रश्न. नाही सांग ना, प्रिसाइजली सांग, तुला माझ्यातलं काय आवडतं. प्रिसाइजली कसं सांगणार तुझ्याबद्दल. का त्या हास्य जत्रेतल्या पोरींच्या खळ्या आणि त्यांचं सौंदर्य अगदी प्रिसाइजली वर्णन केलंस. माझ्यातलं काय आवडतं प्रिसाइजली सांग. तुझी मान. मान आवडते तुला, मान आवडते तुला माझी. मान नाही, तू पूर्ण ऐक ना यार, पूर्ण ऐक ना यार. तू पूर्ण हे मला हे आवडत नाही. नाही हे बघ, नाही नाही पूर्ण ऐक माझं. तू मान या ना मान यार, मैं बोल रहा हूँ कुछ. सुनो. तो बोलो.
काय आवडतं? ह्या डोळे यार तुझे काय करत ओ काही सुचलं नाही की प्रत्येक पुरुष डोळे आवडतो म्हणतो. ए रमा आ तू सुंदर आहे यार. हो ना. ये जेऊया चल. पटकन सांग. काय बस. बे आहे काय मग आपलं काय लावा रे लवकर हास्य जत्रा. माझ्यातलं काय आवडतं पटकन सांग. सांगतो यार चिपतोय कशाला सांगतो ना मी. चपात्या आवडतात. चपात्या आवडतात तुला. आवडतात मला यार. चपात्या आवडतात तुला. ए रमा यार आवडतात मला चपात्या यार. यार जगात चपात्या कुणी कराव्या तर रमाने कराव्या. तुला चपात्या करायला हवे मी. तू लांबून बोल ना यार. लांबून बोल ना. म्हणजे मी चपात्या करायला हवी तुला. मला नाही असं नाही मी फक्त कामासाठी हवी आहे तुला. असं नाही. एक गोष्ट सांगता येत नाही तुला माझ्यातली आवडणारी. 10 वर्ष संसार करते मी तुला एक गोष्ट सांगता येत नाही. आहे मला 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 आहे हे आहे. हे बघ मला आवडते तुझ्यातली गोष्ट. काय? तिसरी शिट्टी झाली रे. फुटू दे. कुकर फुटू दे. आवाज नको ना बदलू मला भीती वाटते यार. त्यालाही कळू दे. नाहीये माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यावर. त्यालाही कळू दे. कुकरला काय कळणार. सांग माझ्यातलं काय आवडतं. मला सगळं झेंडूची फुलं आठवतात ना तुला. आहे. जा ना. तिचा बर्थडे असेल जा झेंडू घेऊन तिच्या घरी जा. तिचा नोकर तरी उभा करतो का बघ तुला. आणि तिने बघितलं ना तुला तर हे आत्ता आत्ता शिकलेल्या तोडक्या मोडक्या विदर्भीय भाषेत शिव्या घालून बाहेर काढेल तुला. तोडकं मोडकं बोलते विदर्भी पण गोड बोलते. तिच्या तोंडून ऐकायला बरं वाटतं यार. आणि बर्थडेचं का काढते तिच्या. झाला तिचा बर्थडे 25 जूनला. तोंडपाठ. मारू नको ना यार. तुला तिचा बर्थडे तोंडपाठ आहे. तिचा बर्थडे काय झाला. ती काय माझ्या घरातली तिचा बर्थडे तोंडपाठ असायला. सोशल मीडियावरती कळतं तिचा बर्थडे 25 जूनला आहे ते. आईचा बर्थडे सांग. 26 सप्टेंबर. कोणाच्या आईचा. सईच्या आईचा मम्मा. तुला तिच्या आईचाही बर्थडे पाठ आहे. ए मी येडी आहे का. मी पाठ करत बसतो. तुम्हारा बर्थडे कब है तुम्हारी माँ का बर्थडे. येडी आहे का. चल तू. मी पाठ नाही केला. काय होतं बघ सई आहे ना ती स्वतःच ना काहीतरी टाकत असते सोशल मीडियावर. तर तिने मम्माच्या बड्डेची मम्मा म्हणते आईला ती मम्माच्या बड्डेची पोस्ट टाकली होती तिने आईला की बाबा आई मम्मा हॅपी बर्थडे. तर मी ते वाचलं की रे 26 सप्टेंबरला दरवर्षी शपथ सांगतो मी दरवर्षी तिला सांगतो मम्माला विश कर आपल्याकडून. काय रिप्लाय करते ती. नाही करत ती बघतच नाही ना. साधा कुत्रा समोर आला तरी आपण यू 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 करतो. तिने थँक्यू न म्हणता सुद्धा दरवर्षी हॅपी बर्थडे पाठवतोस तू. प्रेम चाहता म्हणून. ठीक आहे राहू दे. मला राहायचंच नाहीये तुझ्या बरोबर. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. ए रमा राहायचं नाही म्हणजे. मी चालले. रमा फालतू चालले. करू नको रमा. ए अरे काय चाहता म्हणून तयार आहे. इकडे मी चालले. जायच्या तयारीतच होतीस. ठरलं होतं तुझं या कॉन्व्हर्सेशन नंतर मी घर सोडून जाणार आहे. बॅग पॅक करूनच ठेवली होतीस. काय चाललंय फालतूपणा. चाहता म्हणून प्रेम नसू शकतं का माझं कुठल्या कलाकारावर. आता ना माझं कौतुक सांग माझ्याबद्दल सांग माझं हे सांग ये तुला ऐकायचंय तुझ्याबद्दल. इकडे ही बाजूला ठेवूया. इकडे बस इकडे बस बस बस. तुला कौतुक ऐकायचंय. ऐकायचंय. मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडतात. पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या सुरू झालं रे. टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. क्या बात आहे. आम्हाला हा हास्य जत्रेचा फॅन खूप आवडलाय विशेषतः हास्य जत्रेच्या मुलींना. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स. प्रसादा काय म्हणाल. अफलातून सुनील डांगेसाठी जोरदार टाळ्या. वा 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 वा. अप्रतिम इतकी गोड कॉन्सेप्ट होती. या कॉन्सेप्टवरती स्किट होऊ शकतं हे सुचणं म्हणजे खरोखरच कौतुक आहे डांगेचं. फार गोड कॉन्सेप्ट होती. फार गोड लिहिली होती आणि तुम्ही दोघांनी इतकी लाईव्हली प्रेझेंट केली ती. क्या बात आहे.
बाकी जी जी वर्णनं केली ती फार गोड होती वर्णनं आणि फार ॲप्ट होती. लाईव्ह किंवा नॅचरल परफॉर्मन्स म्हणजे काय असावा तर हे स्किट. ओहो वा 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 वा. सईच्या कमेंट्स ऐकण्यासाठी आम्ही विशेष उत्सुक आहोत. सई. पीपी बाकी मला माहित नाही पण तू सोल खरंच पकडतो आणि हे खरंय. तू प्रत्येक वेळेला सोल पकडतोस हे खरं आहे आणि ह्याच्याबद्दल काही वादविवाद होऊ शकत नाहीत नेहमीच. आणि तू वन ऑफ द फेवरेटेस्ट ऍक्टर आहेस या पृथ्वी तलावर माझा आणि तू हे प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतोस. पीपी आय एम प्राऊड ऑफ यू. ईशा मला असं वाटतं की तू पॅशनेट तर आहेसच बरोबर आहे पण तू तेवढीच चिकाटीने उभी राहतेस प्रत्येक वेळेला आणि मला तुझी चिकाटी फार आवडते. खरंच खूप नॅचरल परफॉर्मन्स आणि तुमच्या जोडीने हे प्रहसन पेललं याचं विशेष कौतुक आणि Yes, yes, अभिमान. yes, मस्त. yes.